जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे हा एकदम जबरदस्त आहे, कारण मित्रांनो इंस्टाग्रामवरती जे आहे ते बरेच लोक फेक अकाउंट काढत असतात आणि काय होतं की फेक अकाउंट काढल्यानंतर आपल्या लक्षात राहत नाही ते डिलीट करायचं। आपण जस्ट मोबाईलमध्ये लॉग आउट करतो आणि मित्रांनो ते इंस्टाग्रामवरती अकाउंट आहे असं राहतं। मग बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की हे इंस्टाग्रामचं अकाउंट नेमकं डिलीट कसं करायचं असतं, कारण आपल्याकडे भरपूर फेक अकाउंट असतात आपले आणि हे मित्रांनो आपल्याला डिलीट करायची आवश्यकता जेव्हा लागते तेव्हा मग मित्रांनो आपण यूट्यूबवरती व्हिडिओ सर्च करतो की कसं डिलीट करायचं। पण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की इंस्टाग्रामचं अकाउंट आपण आपल्या मोबाईल फोनचा वापर करून कशा प्रकारे परमनंटली म्हणजे कायमचं डिलीट करू शकतो आपल्या फोनमधून। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम माहितीपूर्ण, व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा, या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला मित्रांनो, जरा हे न घालवता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊया आणि बघूया आपण इन्स्टाचं अकाउंट कशा प्रकारे परमनंटली डिलीट करू शकतो। मित्रांनो साईडला तुम्हाला जे आहे ते माझ्या मोबाईलची स्क्रीन दिसत असेल आणि यात जर तुम्ही बघितलं तर हे मी एक परवा तुम्हाला इन्स्टा अकाउंट कसं काढायचं, प्रोफेशनल इंस्टाग्राम अकाउंट कसं काढायचं हे शिकवलं होतं। तर तुम्हाला देखील प्रोफेशनल इंस्टाग्राम अकाउंट ओपन करायचं असेल ज्याच्या मदतीने तुम्हाला जास्त व्ह्यूज रील्सवरती येतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तो व्हिडिओ नक्की बघा। तर या ठिकाणी बघू शकता इन्स्टा अकाउंट डिलीट करण्यासाठी तुम्हाला इंस्टाग्रामच्या मेन जे तुमचं डॅशबोर्ड आहे, म्हणजे इथं जर होम स्क्रीनवरती असाल तर या ठिकाणी कोपऱ्यामध्ये तुमचा जो लोगो दिसतो त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या डॅशबोर्डवरती तुम्ही याल। त्यानंतर वरती जर बघितलं तर इथं तुम्हाला आडव्या 3 लाईन दिसत आहेत, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर भरपूर असे ऑप्शन बघायला भेटतील, बट तुम्हाला सगळ्यात एक नंबरला जो दिसतोय अकाउंट सेंटर, तर या अकाउंट सेंटर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। अकाउंट सेंटर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर यात तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला खाली आल्यानंतर मॅनेज अकाउंट नावाचं ऑप्शन भेटेल। तुमच्या फोनमध्ये जितके पण इंस्टाग्राम अकाउंट असतील ते सगळे इथे तुम्हाला दिसतील। मॅनेज अकाउंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर जर इथं वरती बघितलं तर तुम्हाला इंस्टाग्राम नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल। यावरती तुम्हाला समोर जे आहे ते तुमच्या इंस्टाग्रामच्या ID जितके आहेत फोनमध्ये त्या सर्व दिसतील। तर या ठिकाणी तुम्हाला मॅनेज नावाचं ऑप्शन समोर आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। यानंतर मित्रांनो इथं थोडंसं लोडिंग घेईल आणि तुमच्यासमोर हे पेज ओपन होईल। यामध्ये जर तुम्ही 2 नंबरला बघितलं डिॲक्टिवेशन ऑर डिलीटेशन हा एक ऑप्शन तुम्हाला बघायला भेटेल। यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्यासमोर हे पेज ओपन होईल, डिॲक्टिवेट अकाउंट आणि डिलीट अकाउंट। आता जर तुम्ही डिॲक्टिवेट अकाउंट केलं तर तुमचं अकाउंट परमनंटली जे आहे ते डिॲक्टिवेट होत नाही, तर टेम्पररी होतं। डिॲक्टिवेट म्हणजे तुमचं इंस्टाग्रामवरती कुणालाही अकाउंट दिसत नाही, पण मित्रांनो हे इंस्टाग्रामवरती ॲक्टिव्ह अकाउंट राहतं। 2-3 महिन्यानंतर तुम्हाला जेव्हा गरज वाटेल इंस्टाग्राम अकाउंट ओपन करायची तेव्हा इथून तुम्ही ॲक्टिवेट करू शकताय। पण आपल्याला परमनंटली डिलीट करायचं आहे तर डिलीट अकाउंट इथं आपल्याला क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला कारण विचारेल तुम्ही कोणत्या कारणाने डिलीट करत आहात, तर इथं समथिंग एल्स नावाचं ऑप्शन सिलेक्ट करा किंवा यातील तुम्हाला दुसऱ्या कुठल्या गोष्टी सिलेक्ट करायच्या असतील तरी करू शकताय आणि समथिंग एल्स केल्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकताय बिफोर यू डिलीट एक्सपोर्ट युअर इन्फॉर्मेशन, तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन एक्सपोर्ट करायची असेल तर करू शकताय, पण डिॲक्टिवेट करायचं असेल तरी करू शकताय। पण आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्ट कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा इंस्टाग्रामचा पासवर्ड विचारेल, तर इथे तुम्ही पासवर्ड जो आहे तो पासवर्ड टाकून कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो मी पासवर्ड जो आहे तो टाकलेला आहे आणि इथं कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर आपलं अकाउंट जे आहे तिथं बघू शकताय डिलीट कन्फर्मेशन आलेलं आहे। तर डिलीट अकाउंटवरती जर क्लिक केलं तर इथून जे आहे ते 26 फेब्रुवारीला परमनंटली आपलं अकाउंट डिलीट होईल। म्हणजेच काय तर 1 महिन्याचा कालावधी असतो। तुम्हाला जर हे तुमच्याकडून चुकून डिलीट झालं असं वाटत असेल तर तुम्ही रिकवर देखील करू शकताय। तर बघू शकताय पूर्णपणे आपण जे आहे ते लॉग आउट झालो आहोत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकताय यात आपलं अकाउंट जे दिसत होतं ते दिसत पण नाही। मित्रांनो आपण आपलं इन्स्टा अकाउंट जे आहे ते परमनंटली डिलीट तर केलेलं आहे, पण एक महत्त्वाची गोष्ट अशी की हे इन्स्टा अकाउंट जे आहे ते 1 महिन्यासाठी इंस्टाग्रामवरती ॲक्टिव्ह असतं। भलेही तुम्हाला तुमच्या मित्रांना वगैरे दिसणार नाही अकाउंट, पण 1 महिन्यासाठी हे आहे असं राहतं। पण मित्रांनो या 30 दिवसामध्ये तुम्ही अजिबात तुमच्या त्या इन्स्टा अकाउंटवरती लॉग इन करायचा प्रयत्न करायचा नाही। जर तुम्ही लॉग इन केलं तर तुमचं इन्स्टा अकाउंट परत आहे असे ॲक्टिव्ह होणार आहे। सो त्यासाठी मित्रांनो 26 फेब्रुवारी तारीख आहे,
तुम्ही 27 फेब्रुवारी नंतर ट्राय करू शकता लॉग इन करण्यास, तर होणार नाही. पण जर 26 फेब्रुवारीच्या आत म्हणजे 1 महिन्याच्या आतमध्ये जर तुम्ही अकाउंट डिॲक्टिवेट केल्यानंतर 1 महिन्याच्या आत परत लॉग इन करायचा प्रयत्न केला तर परत तुमचं इन्स्टा अकाउंट ॲक्टिव्ह होणार आहे. सो मित्रांनो, तुम्हाला जर परमनंटली डिलीट करायचं असेल तर एकदा डिलीट केल्यानंतर परत त्याच्याकडे बघूसुद्धा नका. तुम्हाला ते इन्स्टा अकाउंट परमनंटली तुमचं कायमचं डिलीट होऊन जाईल. सो मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचं इन्स्टा अकाउंट डिलीट करू शकता. मित्रांनो, तुम्हाला देखील यूट्यूबवरती चांगल्या प्रकारे करिअर करायचं असेल तर आपला कोर्स नक्की घेऊ शकता. पूर्णपणे मराठीत आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. यूट्यूबमधून तुम्ही चॅनल बनवण्यापासून तुमच्या बँकमध्ये पेमेंट येईपर्यंत सगळ्या गोष्टींचा सपोर्ट देखील तुम्हाला राहतो. सो डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपचा नंबर आहे, त्यावरती मेसेज करून तुम्ही आपला प्रो यूट्यूबर कोर्स नक्की जॉईन करा. भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.